मित्रांनो नमस्कार. सर्वांचं मी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ स्वागत करतो. थंबनेल बघितलाय तुम्ही आणि तुमच्या लक्षात आलं असेल की आजची व्हिडिओ ही आपण कोणत्या विषयाशी निगडीत बनवतोय. मित्रांनो, काही दिवसापूर्वीच आपण काही रोवणीवरून पिल्लं आणि कोंबड्या उतरलेल्या आहेत आणि आणलेल्या आहेत. त्या पिल्लांची काळजी आपल्याला घ्यायची आहे. आपण त्यांना काय अजून पहिला डोस 7 दिवसाचा पिरियड असतो. 1 ते 7 दिवसाचा पिरियडमध्ये तो डोस आपल्याला द्यायचा आहे. पहिला डोस आपण मागवलेला आहे, परंतु आपल्याकडं अजून अवेलेबल झालेला नसल्या कारणाने तो आपण दिलेला नाही. मित्रांनो, जो आला तर आपण लगेचच तो डोस देणार आहोत. उद्या किंवा परवा येईल, कदाचित कधी येईल. आला की आपण लगेच पिल्लांना देणार आहे. परंतु मित्रांनो, 4-5 दिवस झालेले आहेत आपण पिल्लं आणल्यानंतर ती एकाच ठिकाणी होती. परंतु कालपासून आपण थोडं त्यांना बाहेर सोडायला सुरुवात केलेली आहे. मित्रांनो, खरं तर त्यांचे डोस कंप्लीट झाल्यानंतर सोडायला पाहिजे होतं. परंतु मित्रांनो, काय झालं की आपल्याला डोस जे मागवले होते आपण किंवा आपल्याला येणार होते ते काही कारणास्तव उशीर झालेला आहे किंवा म्हणा किंवा मिळत नाहीत आपल्याला. त्यामुळं आपण वाट नाही बघणार आहोत, कारण का आपण काही याआधी कधी डोस दिले नव्हते आपल्या पक्ष्यांना किंवा पिल्लांना. फर्स्ट टाइम देतोय आपण. तरी पहिले असंच होतं की आपण डायरेक्ट सोडायचो, 2-4 दिवसानंतर फिरायचे. परंतु आता आपल्याला काळजी घेऊन व्यवसायात बिझनेस मध्ये ह्या व्यवसायाला आपल्याला बघतोय बिझनेसच्या दृष्टिकोनातून, तर आपल्याला एक एक पिल्लू हे महत्त्वाचं असणार आहे. मित्रांनो, याआधी काय होत होतं की आम्ही पिल्लं बाहेर सोडत होतो, कोण लक्ष देत होतं ना देत होतं. त्यातली 10 पिल्लं सोडली तर 4 पिल्लं परत संध्याही मिळत आहेत. बाकीची 6 पिल्लं कुठं जात आहेत, कुठे कोण नेतंय याकडं अजिबात लक्ष नव्हतं. मित्रांनो, त्या संदर्भातच आपली आजची व्हिडिओ असणार आहे. मित्रांनो, मी फारसा वेळ लावणार नाही. मित्रांनो, तुम्हाला दाखवतो की काय काय काळजी घ्यायला पाहिजे. मित्रांनो, जर तुम्ही ह्या व्यवसायात उतरताय, एक तुमच्याकडं समजा पिल्लं कोंबडीने घातलेली आहेत आणि तुम्ही तिची काळजी घेत असाल तर ह्या पद्धतीनं मित्रांनो घ्या. नाही तर आपल्याला बऱ्याचशा गोष्टींचा तोटा होऊ शकतो. कारण का मग होतं काय की आपली पिल्लं असतात 20 किंवा 15-20, परंतु ज्यावेळी ती 1-1.5 महिन्याचे होतात त्यावेळी फक्त कोंबडीसोबत 2च राहतात. मित्रांनो, असं होता कामा नये, असं होऊ नये. मित्रांनो, यासाठी आपल्याला बारीक बारीक गोष्टी काही 1-1.5 महिना काळजी घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, त्यासाठी आपल्याला कोणत्या काळजी घ्यायला पाहिजे हे मित्रांनो तुम्हाला मी दाखवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करतो. मित्रांनो, आपण डायरेक्ट तुम्हाला दाखवतो. चला माझ्यासोबत की आपण पिल्लं सोडलेली आहेत बाहेर. मित्रांनो, तुम्ही बघताय ही आपली एक कोंबडी आहे. तिच्या मागे आपण एक 11 ते 12 पिल्लं सोडलेली आहेत. मित्रांनो, हिलाही बाहेर सोडलंय. मित्रांनो, बघा, तुम्ही बघू शकता कसे पिल्लं फिरतायत वगैरे. ती पिल्लांना शिकवते. मित्रांनो, मी बरेचदा सांगत असतो तुम्हाला की गावरान तोंडात येते. मित्रांनो, प्युअर गावठी कुक्कुटपालन करत असताना ती आई असते, ती त्या पिल्लांना शिकवत असते सगळ्या गोष्टी, खायला प्यायला किंवा संरक्षण करायला. ते एक सेल्फ डिफेन्स ही पिल्लांना शिकवत असते किंवा बाकीच्या गोष्टी असतात. परंतु होतं काय बऱ्याचदा की हे सगळं करत असताना पण काही पक्षी, म्हणजे जंगलातील काही कावळे म्हणा, घार म्हणा, मुंगूस म्हणा किंवा अन्य प्राणी पक्षी आहेत, हे पिल्लांना भक्ष्य बनवत असतात आणि पिल्लांना घेऊन जात असतात. तर यावेळी आपल्याला लक्ष ठेवणं फार गरजेचं आहे. मित्रांनो, तुम्ही दिवसातून 2 वेळास आपले पक्षी हे बाहेर सोडा, ज्यावेळी तुम्ही प्रॉपर वेळ तुमच्याकडे असेल त्यावेळीच. मित्रांनो, आपण आता ही एक कोंबडी आपण सोडली, दुसरी कोंबडी आपण सोडतोय. मित्रांनो, दाखवतो तुम्हाला. ती आपण आतमध्येच होती, तिला काय बाहेर काढलं नव्हतं. मित्रांनो, दुसरी ही आपली कोंबडी होती, तिला ही उघडलेलं आहे, म्हणजे उघडून ठेवलेलं आहे. मित्रांनो, हे बघा तुम्ही. मित्रांनो, दोन्ही एकत्र आपण जर केल्या तर त्या एकमेकांना बोसतायत किंवा ते ॲग्रेशन दाखवतायत. मित्रांनो, त्यामुळे आपण त्या एकत्र ठेवत नाही मित्रांनो, कारण का ते एकमेकांची पिल्लं बोसायचा प्रयत्न करतात. मित्रांनो, ह्या कोंबडीच्या मागे एक 15 ते 20 पिल्लं आहेत. मित्रांनो, ही सगळी पिल्लं एकाच कोंबडीची नाहीत. मित्रांनो, सगळ्या 2-2 म्हणजे 4
कोंबडींची पिल्लं आहेत ती एकाच कोंबडीचे 2 कोंबड्यांच्या मागे लावलेले. 2 कोंबड्यांच्या मागे लावण्याचं कारण म्हणजे ते तेवढंसं संरक्षण करतात त्यांचं. कारण का आपण काय तसं हेचिंग पद्धत किंवा बाकीच्या गोष्टी असतात मित्रांनो, त्या पद्धतीत काय आपण तसं पोल्ट्री व्यवसाय आपण तसं चालू केलेला नाही किंवा त्यांच्यासाठी वेगळं डिपार्टमेंट बनवलेलं नाही. परंतु आपण येत्या काही दिवसात आपण जर पक्षी वाढले आपले तर आपल्याला ते बनवणं गरजेचं आहे मित्रांनो. तुम्ही बघत असाल एवढी पिल्लं एका कोंबडीच्या मागे आणि ही दुसरी कोंबडी तिच्या मागे. थोडंसं बाहेर सोडण्यामागचं कारण मित्रांनो म्हणजे त्यांना ऊन मिळालं पाहिजे. ऊन मिळाल्यानंतर त्यांची जी उष्णता असते मित्रांनो, आपली जी नॅचरल उष्णता असते, आपण जे बल्ब लावतो किंवा बाकीच्या गोष्टी करतो ते आणि नॅचरल हीट ह्यात थोडाफार मला वाटतं डिफरन्स असू शकतो मित्रांनो. तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून सांगा मित्रांनो. आणि त्यानंतर त्यांची व्यवस्था करा. पाणी असेल, बाकीच्या गोष्टी असतील त्यांची व्यवस्था करा. दुसरी गोष्ट मित्रांनो, आता काळजी घ्यायचं कारण म्हणजे वन्य प्राणी म्हणजेच कावळे असतील, मुंगूस असेल, त्याच्यानंतर घार असेल आणि शिकरा असेल, ह्या पक्ष्यांपासून पिल्लांचं संरक्षण करावं लागतं. त्यासाठी मित्रांनो मी एवढं सजेशन करेल की शक्यतो बाहेर पूर्ण दिवस सोडू नका. सकाळी अर्धा तास, संध्याकाळी अर्धा तास तुमच्या वेळेनुसार सोडा, जेणेकरून आपले पक्षी मुक्त संचारमध्ये फिरतील. त्याच्यानंतर त्यांचं संरक्षणही होईल. मित्रांनो ह्यासाठी हे करा. मित्रांनो बघितलात तुम्ही, आता आपण बघितलं की जे आपल्या पिल्लं होती, जे कोंबड्या होते ते रोवून बसून पिल्लं काढली होती, त्यांचं संरक्षण खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. कारण का बऱ्याचदा होतं काय, आपले वन्य प्राणी हे आपली पिल्लं घेऊन जातात. जर ही पिल्लं जर वाढली, चांगली वाढली तर चांगले पक्षी आपल्याला तयार होतात मित्रांनो. तर काळजी घ्या. जर तुमच्याकडे अशी छोटी पिल्लं असतील तर मुक्त संचारमध्ये तुम्ही सोडत असाल तर तुम्ही ज्यावेळी अवेलेबल असाल, तुमच्याकडे वेळ असेल त्यावेळेस ती मुक्त संचारमध्ये सोडा. अन्यथा ती आतमध्ये घरात किंवा त्यांच्या खुराड्यात म्हणा किंवा आहारात म्हणा, डालग्यात म्हणा, कशाही ती झाकून ठेवा. तिथं खाणं पाणी असेल ते ठेवून द्या मित्रांनो. आजची व्हिडिओ एवढीच. उद्या परत एकदा आपण नवीन व्हिडिओत भेटूया, नवीन काहीतरी शिकूया मित्रांनो. नवीन काहीतरी तुमच्याकडून मला शिकायला द्या. तुमच्या कमेंट्स येत राहू देत. बरेच जण आपल्याला फोनही करतायत, खूप छान वाटतंय मित्रांनो. फोन येत आहेत. आज तर चक्क लातूरमधून दादांनी फोन केला, मी नाव विसरलो दादांचं. त्यांनी व्हिडिओ बघितला, त्यांना ही कन्सेप्ट आवडली मित्रांनो. धन्यवाद, सगळ्यांचे आभार मानतो मी. कारण का तुमच्यासाठी, तुमच्यातून एक प्रेरणा घेऊन आपण हा कन्सेप्ट चालू केलेला आहे. आणि त्या 60 दिवसात खरंच 100% ओरिजिनल गावठी कुक्कुटपालन व्यवसाय सक्सेसफुल होतो का, किंवा आपल्याला त्याचा सेटअप बसवता येतो का मित्रांनो, याचा 100% प्रयत्न करणार आहोत मित्रांनो. तरी व्हिडिओ तुम्ही जर फेसबुकवर बघत असाल तर आपल्या पेजला फॉलो करा. यूट्यूबवर बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. अशाच नवीन नवीन व्हिडिओत भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या, आपल्या पक्ष्यांची काळजी घ्या. उन्हाळा येतोय मित्रांनो. धन्यवाद.